दोन कॉफी. थँक्यू. हाय. हाय. कधी आलीस? मगाशी. अरे बापरे, मला उशीर झाला की काय? सॉरी. नाही नाही, खरं तर मीच लवकर आले. मग ठीक आहे. कारण ते काय ना, इन्स्पेक्टर अजय ठाकूर वेळेच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट आहेत ना. ते तर आहे बाबा. बरं, काय घेणार आहे? अजय, इथे आपण बऱ्याच दिवसांनी आलोय हे तू प्रूव्ह केलं. असं काय केलंय मी? इकडे आल्यावर काय ऑर्डर द्यायची हे तू विचारलंयस कधी मला? इथे आल्यावरती आपण कॉफी घेतो हे मी विसरलो नाहीये. नाही विसरलो. आणि माझा आग्रह म्हणून तू इथे कॉफीच घेतो. अरे वा, कॉफी रेडी ऑर्डर करायची आधीच? थँक्यू. हो, मी आधीच सांगून ठेवलं होतं. पण तुला चालेल ना? तर तुला काही वेगळं मागवायचंय? नको नको, इथे आल्यावर तूच ऑर्डर करतेस माहिती आपल्याला. येस, आणि माझी ऑर्डर तुला पाळावीच लागेल. नाहीतर 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 तू आईकडे कंप्लेंट करणार माहितीये मला. तू तेच करणार. काय कंप्लेंट बॉक्स आहेस तू. मी काय कंप्लेंट बॉक्स नाही. माझं आणि आईंचं ट्युनिंगच जरा वेगळं. हो, माहितीये तुमचं ट्युनिंग मला. बरं अजय, डोळे बंद कर ना. डोळे का बंद करू? अजय, आधीच एकतर खूप दिवसांनी आपल्याला असा वेळ मिळाला, त्यामुळे आता मला काहीच विचारू नकोस आणि डोळे बंद कर. म्हणून डोळे का बंद करायचे? अजय. ओके बाबा, बरं बरं, डोळे बंद कर. उघडू नकोस. उघडू का? थांब जरा, एक मिनिट. काय चाललंय काय? आता उघडणार मी? नाही नाही, अजिबात नाही. नेहा, आता उघड. काय झालं? आवडलं नाही का? हा, अगं नाही, खूप आवडलं. पण ह्याची काय गरज होती? नेहा, मला आणावं असं वाटलं म्हणून मी आणलं. थँक्यू. अजय, सॉरी. का? आपण दोघं इथे भेटायला आलोय ना? हो, मग आपण दोघं इथे बोलायला आलोय ना? हा. सो अरे मग मीच बोलतेय मगापासून, तू काही बोलतच नाहीयेस. हे कळलं तुला? अजय. अरे सावकाश. सावकाश काय? किती वाजलेत बघ. अरेंज नाही करून ठेवलं तर ऐकून घ्यावं लागेल. अरे पण ग्लास फुटला असता ना. हो, तरी सुद्धा ओरडा खावा लागला असताच. दुसरं काय, शेवटी नोकर माणसं ना आपण, ऐकून तर घ्यावं लागणारच. आता काय झालं पुन्हा? काय झालं नाही, खरं सांगू का, कंटाळलोय या नोकरीला मी आता. हो, दे सोडून. हो, देईल ना, देईल. पण माझं सुद्धा तुझ्यासारखंच आहे. ओरडा खायचे पैसे जास्त मिळतात ना इथे. ऐकलं तर अजून ओरडा खावा लागला. ऐकू दे, घाबरतो काय कोणाला? कधी कधी वाटतं या फळाच्या जागी मॅडम पाहिजे होत्या. अरे हळू, बोटावर सुरी चालवशील. शरद, मॅडम कुठे आहेत? आहेत ना, मी बोलवतो त्यांना. तुम्ही बसा ना. मॅडम, पटवर्धन साहेब आले. हो, सांगतो. साहेब, कॉफी घेणार तुम्ही? हो चालेल. साहेब, धनंजय साहेबांचा काही पत्ता लागला का? नाही. खूप दिवस झाले ना साहेब. मला तर आता भीती वाटू लागली. साहेबांना काही झालं तर. मॅडम आल्या. मिस्टर पटवर्धन,
तुम्ही आत्ता? राणी, कसली पाहिले? नवीन स्कीमची. त्याच्यामध्ये सगळे पेपर्स आहेत. धनंजयच्या साईनशिवाय आता पुढे काहीही करता येणार नाही. आणि आता अशी परिस्थिती आहे की धनंजय परत आला पाहिजे. आणि हे असंच जर चालू राहणार असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही पार्टनरशिप कंटिन्यू करता येणार नाही. मिस्टर पटवर्धन, पार्टनरशिप तोडणं मला तर काहीच कळत नाहीये. काय करावं काही सुचतच नाहीये. म्हणजे होणारं नुकसान मलाही कळतच आहे, पण धनंजय नसताना मी काहीच करू शकत नाही ना. मला धनंजयची खूप काळजी वाटते होता. एवढे दिवस झाले पोलिसांना अजून काहीच क्लू सापडत नाही. कुठे असेल धनंजय? थँक्यू. मीरालाही खूप काळजी वाटते. तिचे सतत कॉल्स येत आहेत मला. मी मीटिंग मध्ये होतो म्हणून कॉल अटेंड नाही करू शकतो. आता काळजी वाटते तिला? याआधी नाही वाटली कधी काळजी? राणी, इथे आली होती ती. मी धनंजय गेल्यापासून कुणासमोरही काही बोलायची खूप भीती वाटते. कुणावर विश्वासच बसत नाही. त्यात त्या मीराने माझ्यावरती आरोप केले. काय? मीराने आरोप केले? बघा ना, म्हटलं ना मी तुम्हाला, खूप काळजी वाटते तिला. ते त्या अजय ठाकूर समोर तिने काय सांगितलं माहितीये? मी धनंजयला गायब केलं. माझं प्रेम आहे त्या माणसावर. हे असं सगळं करून काय मिळणार आहे मला? तुम्हाला पण असंच वाटतंय का मिस्टर पटवर्धन? काय संबंध? आणि मीरा असं का सांगेल? कारण माझ्यासाठी तो खूपच मोठा शॉक होता. कदाचित तिचा ह्याच्यातनं काहीतरी फायदा होणार असेल. तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे. या प्रॉपर्टीवर डोळा आहे तिचा. आता हे पोलिसांना कोण सांगणार? मिस्टर पटवर्धन, प्लीज एक कराल? तुम्ही ना पोलिसांना सांगून टाका ती कशी आहे. काय खरंय ना ते पोलिसांना कळू दे. कारण आता ना धनंजय घरी येणं जास्त महत्वाचं आहे. हो ना? आय एम सॉरी. तुम्ही प्लीज कॉफी घ्या ना, थंड होईल. मिसेस सरदेसाई प्लीज, तुम्हाला बॉडी आयडेंटिफाय करायला यावं लागणार. धनंजयला काही झालं नाहीये. खूप प्रेम होतं त्याचं माझ्यावर. नाही जाऊ शकत. प्लीज तुम्ही